पडेल. संघ क्षेत्ररक्षण लावा. पंच मैदानात जायचंय प्लीज. सामन्याला त्वरित सुरुवात करा. आजच्या या दिवसामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. चालू करा सामना. दोन प्लेयर आपण पाहतोय शॉट करून हे खेळाडू खेळत आहेत, मैदानामध्ये उतरलेत. पडेल विरुद्ध अन्सुरे हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय, दिलीप आणि नंदकुमार. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर प्रणव आहे. सामना 4 षटकांचा आहे. आणि हे 4 षटक हाताळण्यासाठी 4 फ्रेश बॉलर्स यांना युज करावं लागेल. पहिलाच बॉल, झेल पकडलाय, विकेट आली आहे. पहिल्याच बॉल वरती महत्वपूर्ण विकेट. दिलीपची खेळी. दुसरा बॉल जर आपण पाहिलं तर गोशंकी क्षेत्रामध्ये पाठवलाय एका धावेसाठी. हो, यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय.
पुढचा बॉल देखील त्याचप्रमाणे हाताळलाय गोलंदाजाने. आणखीन एक निर्धाव चेंडू येतो आहे. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय प्रणव हाताळत आहेत. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू. पहा काय षटक हाताळलंय. प्रणव गोलंदाजीसाठी आले आहेत. आतापर्यंत एकच धाव खर्च केली आणि महत्वपूर्ण विकेट देखील प्रणव यांनी पटकावली आहे. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहे त्याच्या गॅप मधून बरोबर शोधून काढलाय आणि बॉल गेलाय सीमा रेषा. सल्लागार नवनाथजी गावकर आपण समालोचन कक्षाजवळ या. गावडी विवाह प्रतिष्ठानचे सल्लागार माननीय श्री नवनाथजी गावकर विनंती असेल आपण समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. यावेळेला देखील आपण पाहिलं तर चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. रन मात्र मिळणार नाहीये या बॉल वरती. पुढचा बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस आणखीन एक वन हँडेड झेल पकडला गेलाय. या सिद्धेश नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये. यावेळेला बॉलला पाठवलंय घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 6 या आकड्यावर. यावेळेला उडवलाय बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल त्याच्याकडून सुटलाय
आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आणखीन 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 8 या आकड्यावर. 2 चेंडू अजूनही जर आपण पाहिलं तर शिल्लक आहेत. हो, पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. शेवटचं जर आपण पाहिलं तर एक बॉल अजूनही बाकी आहे षटक क्रमांक 2 मधील. हो, यावेळेला सोडून दिलाय बॉल. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 9 या आकड्यावर. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतील जरूर. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 11 या आकड्यावर. म्हणजे जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि 2 गडी माघारी परतलेत. चौदा धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 2 चेंडू अखेरीस 14 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. हो, मोठा फटका खेळलाय जरूर. बरोबर अंदाज आणि बरोबर कनेक्शन. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 4 धाबांसाठी येतोय चौकार. हो, यावेळेला हवेमध्ये आहे बॉलच्या खाली यष्टीरक्षक झेल पकडलाय आणि आणखीन एक विकेट.
हो, पुढचा बॉल उडवलाय लो फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण आणि हा बॉल गेलाय सीमा रेषा पार 4 धाबा चौकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 24 धाबा धावफलकावरती झालेल्या आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 बॉल बाकी आहेत या पहिल्या डावातील. रोहन आलेत गोलंदाजीसाठी शेवटचं षटक. त्याचा पहिला बॉल उडवलाय. व्हॉट अ शॉट. उंची जास्त आहे, लांबी देखील जास्त आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी येतोय चौकार. ज्यावेळेला स्लोअर वन चेंडू होता त्याच्यावरती आपण पाहिलं तर सोडून दिलेला हा बॉल पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 29 या आकड्यावर. पहिले देखील बॉलला उडवलंय आणखीन एक बॉल मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. 4 धावांसाठी येतोय आणखीन एक चौकार. थँक्यू. हो, पुढचा बॉल आणखीन एक बिग हिट त्याच्यावरती देखील आक्रमण केलं गेलंय. बॉल जर आपण पाहिलं तर गोशंकी क्षेत्रामध्ये गेलाय 2 धावांसाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 35 या आकड्यावर. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. पुढचा बॉल समोर उडवलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल त्याच्याकडून सुटलाय आणि सुटलेला झेलचं रूपांतर झालंय 4 धावा.
पुन्हा एकदा पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद. विकेट. धावसंख्या जर आपण पाहिली तर 40. शेवटचा बॉल होता. त्याच्यावरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर. रन मात्र मिळणार नाहीये. फलंदाज बाद. म्हणजेच 4 षटकांचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 40. म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 41 धावांची गरज असणार आहे.
कोणता संघ नाणेफेक जिंकतोय आणि या ठिकाणी कोचरा हा संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय त्वरित कळवा. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानात चालली आहे. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये योगेश आणि प्रसन्ना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 41 धावांची गरज आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. सिंधुदुर्ग, संपूर्ण कोकण, संपूर्ण मुंबई, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवरती आहे. यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती एक धाव आली आहे. 24 मध्ये 41 धावांची गरज. हो, चांगला फटका पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय जरूर. आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्यात. चा बॉल उडवलाय. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमण. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. यावेळेला देखील मोठा फटका गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून वन बाउन्स हा देखील बॉल फरार होताना पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. यावेळेला बॅकफुट वरती येऊन ढकलल्या बॉलला गोशंकित क्षेत्रामध्ये आणखीन एका धावेची भर होते. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 12 या आकड्यावर. यावेळेला देखील आणखीन एक मोठा फटका. हा देखील बॉल गेल्या सीमारेषा पलीकडे. काय फलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या एकूण 3 चौकार आले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 16. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे.
हो, यावेळेला फ्लिक केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मधून बॉलला अडवतील. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जातेय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 17 या आकड्यावर. हो, पुढे आलेत. मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय आणि फलंदाज मात्र माघारी परतलाय. योग्यची खेळी संपुष्टात. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅकफूट वरती येऊन मोठा फटका खेळायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता होईल. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळालाय. अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय जरूर. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपातली ही धाव. 3 धावा पंचांनी घोषित केल्या आहेत. सर 3 धावा आहेत ना आताच्या? येस, 3 धावा पंचांनी घोषित केल्यात. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 20 या आकड्यावर. पुढचा बॉल उडवलाय. मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. तोपर्यंत बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे 2 धावांसाठी. यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पुन्हा एकदा एक धाव घेतली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा म्हणजेच 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. फलंदाजीसाठी आपण पाहतोय मानस आलेत. युवा उद्योन्मुख खेळाडू आहे. 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज होती. आता पहिला बॉल निर्धाव हाताळलाय. 11 मध्ये 18 करायचे आहेत. पुढचा बॉल या वेळेला देखील आपण जर पाहिलं तर गोचांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एक धाव जरूर मिळेल या एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 24 या आकड्यावर.
पुढचा बॉल चांगला हाताळलाय मानसने हा बॉल. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 25 या आकड्यावर. पुढचा बॉल मानसचा पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. आणखीन एक बॉल या ठिकाणी बीट होताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. मॅचचं समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये अडवलाय बॉलला. ओव्हर थ्रो पाहायला मिळाला आणि धाव एक पूर्ण देखील केली आहे. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. सहा बॉल 15. पहिलाच बॉल उलटा हाताळलाय. बॉल गेलाय बॅटची आतली कडा घेऊन घोषांकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 मध्ये करायच्या आहेत 14 धावा. पुढचा बॉल समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सिद्धू त्याने झेल पकडलाय आणि फलंदाज बाद. पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. झेल पकडलाय. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. दोन लगातारचे विकेट्स गोलंदाजाने पटकावल्या आहेत. हॅट्रिकची सुवर्ण संधी गोलंदाजाकडे आहे. हॅट्रिक पूर्ण होईल का? यावेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एक धाव घेतली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 28 या आकड्यावर.
आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये आहे मानस पोहोचतायत बॉल पर्यंत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. शेवटचा चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. या समोर उडवलाय बॉल आणि या बॉल जर आपण पाहिलं तर बरोबर क्षेत्ररक्षकाच्या आतमध्ये गेलाय आणि या सामना जर श्रीराम आपण स्पोर्ट्स पाहिलं आपली सलामीची मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय सिद्धेश यांना. वैयक्तिक 21 धावा या खेळाडूने केल्यात आणि म्हणूनच ही काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल सिद्धेश यांना. सिद्धेश मॅन ऑफ द मॅच प्लीज यायचंय सिद्धेश. सिद्धेश सिद्धेश मॅन ऑफ द मॅच प्लीज या.